हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाया सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, हा पवित्र सप्ताह आहे आणि पवित्र सप्ताहामध्ये हा पवित्र बुधवार आहे. ॲक्च्युली ह्या हप्ता हा पूर्ण पवित्र आहे, कारण की आपल्या उपवासाची सांगता आहे आणि आपल्या उपवासाच्या सांगतेचा पवित्र बुधवार आहे. आणि पवित्र बुधवारामध्ये मी देवाचा सुंदरचा म्हणणं घेऊन आलो, कारण की वचन हेच तुम्हाला बंधनमुक्त करतं, वचन हे सैतानी बंधनातून तुटतं. म्हणून सूत्रसहित याचा 15वा अध्याय त्यात घेऊन आलो. देवाचं पवित्र देवाच्या पवित्र डोंगरावर कोण रहिवासी करेल? हे परमेश्वरा, तुझ्या मनपात कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सातत्याने चालतो, नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो किंवा आपले जीवाने चुगली करत नाही, असत्य आपल्या सोबतच्याचे वाईट करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही, आपल्या जीवाभावाने सत्य बोलतो, शेजाऱ्याची चुगली करत नाही, सत्य बोलतो, निंदा करत नाही व परमेश्वराच्या भय बाळगण्याचा सन्मान करतो. आपण वाहिलेल्या शब्दाची आईच झाली तरी बोलणार नाही, ती शपथ परमेश्वराच्या नावाने घेते, आईच झाली तरी तो बोलणार आहे. आपला पैसा वाढीच लावते, निरंतराच्या हानी करता लाच घेत नाही, असा जो वागतो तो परमेश्वराच्या मंडळात आहे. म्हणून प्रियजनांनो, आपण सत्याने नीतीने वागलं पाहिजे. परिस्थिती किती जरी कठीण असते तर त्याच्यातून काढणारा परमेश्वर आपल्या संगती आणि येशूच्या नावातून तुमच्या परिस्थितीने विजयी होणार. म्हणून सत्याने वागा, नीतीने वागा आणि पवित्रतेने वागा. नुसतं शरीराला उपास झीज देऊन आणि जर सत्याने वागलं नाही, आपण परमेश्वर कोणाला साक्ष दिली खोटी, कोणाकडून लाच घेणार पैसे घेतले, तर हे देवाला उपास असा मान्य नाही आणि असं कृत्यही मान्य नाही. म्हणून देव म्हणतो, जो सत्याने वागतो, लाच घेत नाही, कधी कोणाची चुगली करत नाही, देवाच्या पवित्र डोंगरावर बसतो, तोच मला आवडतो. म्हणून सियोनेच्या डोंगरावर जो राहतो, म्हणजे सियोन म्हणजे परमेश्वराच्या जवळती जो राहतो, तो सियोन म्हणतात. आणि आज आपला परमेश्वर हा आपल्यासाठी एक आश्रयदुर्ग आहे. म्हणून तो जशी कोंबडी आपल्या पिलाला पंख खाली घेते, प्रियजनांनो, तसं प्रभू येशू तुम्हाला रोज पंख खाली घ्यायला मागतो. सत्यतेने नीतीने या. तुमचे जरी पाप झाला असेल तर पापाची क्षमा करणारा तो देव आहे, तो तुम्हाला क्षमा करणार आणि तुमच्या पापाची क्षमा होऊन तुम्ही देवाच्या सर्वकालिक जीवनात जाणार. म्हणून प्रियजनांनो, आज देखील तुमच्या पापाची तो क्षमा करेल. पश्चातापे अंतःकरणाने त्या देवाजवळ या, तो देव तुमचे सर्व बंधनं तोडून तुम्हाला मोकळं करेल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देव ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे, प्रत्येकाला स्पर्श कर बाप्पा. तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याची ओळख चालली त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. टेन्शन निघ, येशूच्या नावात. थायरॉइड निघ, कॅन्सर निघ, TB निघ, HIV निघ. सैतानी बंधनातून मोकळे व्हायच्या. त्याचा पाय दुखतो त्याचा पाय बरा, डोकं बरं, त्या बहिणी लेकरांना तिला लेकराचा आशीर्वाद रिसीव. ज्याला घर नाही त्याला घराचा आशीर्वाद, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाडीचा आशीर्वाद, तंत्र मंत्र सैतानी शक्तीतून मोकळे व्हायच्या नावात, सैतानी बंधनातून मोकळे व्हायचे नाव. कॅन्सरची गाठ वितळ येशूच्याच नावात, TB निघ येशूच्याच नावात, HIV निघ येशूच्या नावात, हृदयरोग बरे हो, थायरॉइड बरे हो, ब्लड प्रेशर बरं हो, शुगर बरं हो. ज्यांनी ज्यांनी उपास धरलेत बाप्पा, ज्यांनी नाही धरले त्यांना देखील ब्लेसिंग कर. तुझा उपास धरायचा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून जा, तुझा अभिषेक त्यांना उतरून, तुझा गौरव पवित्र आत्म्याचा स्पर्श री रा रा